हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज असं वाटलं की तरी झटपट अशी सिंपल रेसिपी पाहिजे की जी आपण गरम गरम भातासोबत क्विकली बनवून क्विकली खाऊ शकतो, जास्ती वेळ लागणार. लक्षात आले, समोर पडले ते टमॅटो. काय बनवू शकतो? चला तर मग बनवूया. तर टमाटरपासून आपल्याला काहीतरी अशी रेसिपी बनवायची आहे जी सोपी, सरळ आणि एकदम सिंपल आहे. कळलं असेल. आपण बनवणार आहे टमाटरची रस्सा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2-3 लहान असेल तर 4 ते 5 टमाटर, आणि मोठे असतील तर 2 ते 3 टमाटर. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला काही खडे मसाले, आणि सिंपल बेसिक मसाल्यांनी आपण हे सगळं बनवणार आहे. पहिले आपण टमाटरला बॉईल करायला ठेवू. ठीक आहे. घेतले आहेत आपण टमाटर. यांना आपल्याला धुवून बॉईल करायला ठेवायचं. लेट्स गो. असं 4 काप करू, म्हणजे जे ना बॉईल केल्यानंतर ना शिळके लवकर निघतात, म्हणून असे काप करून आपण याला बॉईल करायला ठेवूया. चला तर 5 ते 10 मिनिटानंतर बघूया. आता या स्टेजवरती बघा, याची स्किन निघते आहे. इट मीन्स दॅट हे झालेले आहे. आरामात चाकू जातो आहे आतमध्ये, बाहेर निघतो आहे, म्हणजे हे झालेले आहे. यांना थंड करू आणि ग्राइंड करून काढू. यांची प्युरी करायची आपल्याला. छिलके काढून घेतले टमॅटोचे, आणि यांना आपण आता ग्राइंड करणार आहे. आता थोडे ते गरम आहे बघा, थोडे थंडे होऊ द्यायचे, मग यांना ग्राइंड करून यांची प्युरी करायची. आता आपण तेल गरम करायला मांडलेलं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आपण टमाटरची जी प्युरी काढली आहे, जे टमाटर आपण बॉईल करून ठेवले होते, ते इथे फोडणी घालायचं. प्युरीला आपण जे तडका देणार आहे ना, तो आपण देणार आहे जिरं, लसण, मिरची, करी लिव्स आणि सांबार प्लस ब्लॅक मिरे. बस बेसिक. हळद, तिखट, मीठ आणि धनिया पावडर, जिरे पावडर. दॅट्स इट. आपलं तेल झालं आहे गरम बघा. तयार घालायचं आपल्याला लसूण, चवीनुसार मीठ. त्यात आपण आपली प्युरी घालून द्यायची आहे. घालून द्यायची आहे. थोडं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडे बेसिक मसाले, म्हणजे हळद, तिखट, ब्लॅक पेपर, सांबार. मला याला उकळीतपर्यंत होऊ द्यायचं. धने पावडर. अशा पद्धतीने आपली रस्सम झाली आहे रेडी. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. चला हिला सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.